देशासाठी लढले ते अमर भूताचे झाले हे देशासाठी लढले ते अमर भूताचे झाले देशासाठी लढले ते अमर भूताचे झाले आपल्या घरातल्या पत्नीचा विचार नाही केला. लहान असणारी लेकरं सोडून खांद्यावरची बंदूक घेतली आणि या बाबुजीतला एक एक त्या ठिकाणी करून या महाराष्ट्राच्या मातीवरची सीमेकरिता लग्नाकरिता गेला. म्हणून एक वाक्य म्हटलं जातं, जय जवान आणि जय किसान. काय म्हटलं जातं? जय जवान आणि जय किसान असं वाक्य आहे. ज्या दिवशी माझ्या सैनिकाची खांद्यावरची बंदूक खाली आणि शेतात काबाळ कष्ट करणारा माणूस त्या दिवशी शेती पिकवणार नाही, त्या दिवशी जगातला महाराष्ट्रातला एक एक माणूस काय खाईल महाराज म्हणून उपकार आहे. या महाराष्ट्रातला एक एक मावळा या सीमेवरती या महाराष्ट्राच्या मातीकरिता लढला म्हणून सलाम आहे तुम्हाला. काय केलं महाराज? हे मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी जो शहीद हुए मेरे वतन के लोगों जरा आंखों में भर लो पानी जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी. काय केलं? समोरून गुरा येत असताना माघारी विचार नाही केला. माझ्या पत्नीला रक्षाबंधनच्या सणाच्या दिवशी त्या ठिकाणी माझी बहीण माझी वाट पाहत असत. विचार नाही केला माझ्या तरुणाला. त्या आर्मीतली ही जुनी आमची वारकरी मंडळी समजते. साहेब त्या ठिकाणी नेव्हीमध्ये होते. असे कित्येक तरुण त्या ठिकाणी आर्मीमध्ये होते. या गावातले कितीतरी लोक आहेत का या मातीची सेवा करत असताना विचार नाही केला. त्या जीवाचा विचार नाही, या मातीचा विचार नाही, आपल्या आईचा विचार नाही, आपल्या पत्नीचा विचार नाही. एक एक क्षण या महाराष्ट्राच्या मातीत समर्पित केला. म्हणून म्हटलं जातं काय? दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे भारत माते की दिल दिया है जान भी देंगे ये वतन तेरे लिए ये वतन तेरे लिए.
समोर बसली त्यांच्याकडे तेवढं वाक्य आहे.